नमस्कार, नमस्कार. जय सेवालाल. जय शिवलाल. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं 9 ते 10 वर्षांनी काम करतोय आणि यांचा आयुर्वेदिक घेण्याच्या अगोदर हं, यांना कशाचा त्रास होता, काय आणि किती दवाखाने केले किंवा किंवा काय त्यांनी परेशान झाले? हं, हं, त्यांच्या तोंडून ऐकू. हं. काय प्रॉब्लेम होता? पूर्ण शरीरावर गजकरण झालेलं होतं. गचकरण झालेलं होतं गजकरण झालेलं होतं आणि हे पूर्ण किती शरीरावर. दिवसानं होतं? हे जवळपास 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं, समजा 12 महिने कंटिन्यू 12 महिने. वर्ष. हां. हां. मग आता गचकरण झाल्यानंतर हं. तुम्ही कुठं-कुठं स्पेशलिस्टला दाखवलं? आता गजकरण झाल्यानंतर ट्रीटमेंट घेतली लातूरला. हां. लातूरला घेतल्यानंतर अमोल कोल्हे सराकडे घेतले. बरं. तिथं बी 2-4 महिने कोर्स केला. तिथं बी काही रिझल्ट आला नाही. नंतर किनीकर आहेत. किनीकर सर हं. अलीकडे आहेत. बरोबर. किनीकर सरांकडे घेतली. तिथं स्पेशलिस्ट आहेत त्यांचे त्वचाचे. त्वचा तज्ञ. त्यांच्याकडेही घेतली मग ट्रीटमेंट. हं. नंतर काहीच फरक पडला नाही. नंतर मग किती स्टॉपच केलं. पैसे घातले तरी 1 वर्षामध्ये? तरी 1 वर्षामध्ये मिनिमम 50,000-60,000 रुपये गेले असतील. अरे बापरे! हो, गेले असतील. 50,000-60,000 सहज, सहज. म्हणजे अंगाला काटा दोघाला बी येण्यासारखं झालतं. काम. मला बी त्वचेला झालतं हां. आणि घरच्याला बी. घरच्याला बी. दोघाला. बरं, हे 50,000-60,000 घालून गुण हं. आला का? गुण काय काहीच नाही. रिझल्ट आलाच नाही. बरं. हं. ज्यावेळेस मंत्री साहेब तुमच्या तांड्यावर आलते, हं, हं. तिथं कार्यक्रम हो, घ्यायला हो. आलते हं. आणि तिथं काही लोकं औषध घेतात आहेत. हो, घेतात ना. मग त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस बोललो, हं. त्यावेळेस विश्वास बसला होता का? विश्वास कुठला? विश्वास कसा बसणार आहे? मी तर पूर्ण स्पेशलिस्ट कडून दाखवून आलतो. तेव्हा कसलाच रिझल्ट नाही म्हणून मी विश्वास साहजिकच आहे न न बसण्यासारखं. बसणार आणि हं. तुम्ही जरा ठोकर पण बोललो होतो. हं, हं. काही बोल. खरं नसतंय. एवढं स्पेशलिस्ट दाखवलं फरक नाही हं, आणि हं. तुमच्या क्रीमनं आणि ह्यानं हं. औषधानं काय फरक हो पडला? ना, हो ना. बरं, तरी पण मी काय म्हणलो तुम्हाला एवढं घेऊन बघा. हो. नाही फरक पडला तर माझी जिम्मेदारी. हो, खरं आहे. बरोबर? खरं आहे, खरं बरं, आहे. मी माझं हं, आयुर्वेदिक औषध दिलं. हं. ते वापरल्यामुळं काय रिझल्ट आला? आता ही जी आयुर्वेदिक औषधं घेतली आम्ही. हं, त्यानंतर 1 महिन्यानं 2 महिना समजा सरासरी झाला 30 दिवस झाले असतील. हं. तरी कंप्लीट 80% रिझल्ट आम्हाला जाणवतोय घरच्याला. क्या बात है! घरच्याला तर पूर्ण शरीरावर झालतं. अरे बापरे! पूर्ण शरीरावर म्हणजे झाल्यानंतर लेडीज घरच्यांना घरच्याला झालं. बरोबर. मिसेसला माझ्या. येस. तरी मला विश्वास बसेना झालं. काय असतंय रे सगळे स्पेशलिस्ट चेक केले आपण काहीच रिझल्ट आला नाही. तरी मग मालकीन म्हणल्या, "घेऊ 1 बॉटल." तर आता सध्या 1 महिन्याच्या कालावधीच्या अंतरात कमीत कमी 80% रिझल्ट मिळालेला आहे. म्हणजे 80% रिझल्ट कमी पैशात मिळाला. हो. समजा ₹200 ते ₹300. हं, पण हं. आज ते पेशंट समाधानी झालं का नाही? आणि त्यांनीच तुम्हाला डबल सांगितलं की घेऊन या म्हणून. खरं आहे की. बरोबर? हो, गुण आला ना? हो. बरं, 50,000-60,000 पेक्षा हं, जिथं काम नाही झालं, हं. आपल्याला कुणाला नाव ठेवायचं नाही. नाही ना. पण 50,000-60,000 घालून फरक नाही हं. आणि ₹200 ते ₹300 मध्ये आज तुमच्या घरात 80% रिझल्ट आला. आहे, बरोबर? आहे. मग बरोबर. तुम्ही आयुर्वेदिक घेऊन समाधानी आहेत? ओके. कुणाला गचकरण, खाज, हो. खुजली, व्हायरल इन्फेक्शन हं, असेल, हं, हं. त्याच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता? मंत्री साहेबांवर विश्वास ठेवून घ्यावं का नाही? नाही, जरूर घ्यावं ना. कारण का आपल्याला स्वतः रिझल्ट आल्यामुळं आपण दुसऱ्याला बी सांगू शकतो ना, की बाबा चांगले आहेत. समजा आयुर्वेदिकचा 1 नंबर 1 रिझल्ट आम्हाला आला म्हणून तुम्हाला सांगतो, खरी येस. गोष्ट आहे. बरोबर. म्हणून तुम्ही बी वापरा. आम्ही सांगू बाबा चांगले प्रोडक्शन आहेत आयुर्वेदिकचे वापरा आणि रिझल्ट एकदम आम्हाला मिळालेले ती तुम्हाला सांगतो. बरोबर. जे हं. आपणाचे ठावे ते इतरांना हो, सांगा. आपल्याला फरक पडला म्हणून तुम्ही सांगा. सांगितलं. म्हणून तुम्ही आज सॅटिस्फाईड झालात, समाधानी झालात हो ना, हो ना. आणि तुम्ही इथे येऊन मुलाखत दिलात हो. आणि असे पेशंट कितीतरी माझ्या हातावर तर हजारो पेशंट दुरुस्त झालेत. पण तुमच्या भावना ऐकून हं, हं, हं. ₹60,000 घातलेले हं. काटा अंगाला आला. हं, हं. हो ना. पण 60,000 घालून फरक नाही, ₹200 ते नाही. ₹300 फरक हो. पडला. धन्यवाद. ठीक. नमस्कार.